नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे मुंबईमधून. मुंबईमध्ये पडणाऱ्या पावसानं नाले सफाईची चांगलीच पोलखोल झाली होती. अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळालं आणि यावरून सत्ताधारी शिवसेनेचेच आमदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. चांदिवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी पालिकेच्या कंत्राटदारालाच नाल्याच्या कचऱ्यामध्ये बसवलं आणि चांदिवलीतील संजय नगर भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं. याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यानंतर आमदार दिलीप लांडे हे कार्यकर्त्यांना घेऊन नाले सफाई सुरू असलेल्या ठिकाणी गेले. जनतेला कसा त्रास होतोय हे कळावं म्हणून त्याला चक्क नाल्याच्या कचऱ्यामध्ये बसवल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी थेट कंत्राटदारालाच या नाल्याच्या कचऱ्यामध्ये बसवलं, कारण मुसळधार पावसामुळे जिकडे तिकडे पाणी साचलेलं होतं. नाले सफाईची पोलखोल झाली मुंबईतली आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागला. आणि याच वेळी शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांना घेऊन या कंत्राटदाराला चांगलंच खडसावलंय. त्याला त्या नाल्याच्या थेट कचऱ्यामध्येच बसवलं आणि त्याला एक प्रकारे शिक्षाच दिली, कारण नाले सफाई झाली नाही आणि त्याचा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागतोय. कारण मुंबईमध्ये सुरुवातीला जो काही मुसळधार पाऊस झाला त्यामध्ये मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी साचलं. अर्थात नाले सफाई न झाल्यामुळेच ठिकठिकाणी पाणी साचलं असा आरोप मुंबईकरांनी केला आणि त्यामुळेच थेट कंत्राटदारालाच अशा पद्धतीने शिक्षा देण्यात आली. कारण या कंत्राटदाराला शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी नाल्याच्या या कचऱ्यामध्येच बसवलं. आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. मनोज, शिवसेनेकडूनच याची खरं तर जबाबदारी घ्यायला हवी होती, मात्र शिक्षा कंत्राटदाराला देण्यात आलेली आहे. काय नेमकं झालं? अगदी बरोबर आहे. आमदार दिलीप लांडे हे शिवसेनेचे चांदिवलीचे आमदार आहेत. त्याचबरोबर नगरसेवक सुद्धा आहेत. चांदिवली कुर्ला विभाग जो येतो त्या कुर्ला विभागातील एका प्रभागाचे ते नगरसेवक सुद्धा आहे. पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईत नाले सफाई होते, त्याच्यासाठी करोडो रुपये खर्च केले जातात, परंतु विरोधकांकडनं मात्र सांगितलं जातं आहे की नाले सफाई होत नाही आणि त्याचंच हे जिवंत उदाहरण आहे. परंतु यावरच पालिका अधिकारी असतील किंवा महापौर असतील की 100% किंवा 108%, 107% अशी नालेसफाई झाल्याचा दावा करतायत. आणि हा दावा कसा फोल ठरलेला आहे हे गेल्या 4 दिवसामध्ये पडलेल्या पावसामुळे आपण मुंबईकरांनी अनुभवलेलं सुद्धा आहे. परंतु आता यावरच विरोधक जशा प्रकारे टीका करतायत, सांगतायत, त्याच प्रकारे आता शिवसेनेच्या आमदारांनीच हा घरचा आहेर पालिकेला दिलेला पाहायला मिळतोय. चांदिवलीचा संजय नगर भाग आहे, त्या भागामध्ये कंत्राटदार जो आहे, ठेकेदार जो आहे, त्याला नालेसफाईचं हे कंत्राट दिलेलं होतं, परंतु त्यांनी वेळेवर ही नालेसफाईसुद्धा केलेली नाही. आणि गेल्या 3 दिवसापासून जो पाऊस पडतोय त्यामुळे ते जी झोपडपट्टी एरिया आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसते. तिथल्या नागरिकांनी या संदर्भात आमदार दिलीप लांडे जे आहेत त्यांच्याकडे तक्रार दिली होती. ते पाहणीसाठी गेले असता ते सुद्धा अचंबित झाले की खरोखर यामध्ये सफाई झालेली नाही आहे. त्यांनी कार्यकर्त्यांसह ती सफाई करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे आणि ठेकेदाराला बोलावलं. ठेकेदार सुद्धा वेळेवर आला नाही. शेवटी त्याला पकडून आणलं आणि त्या ठिकाणी त्याला कचऱ्यात बसवून जो मुंबईकर अनुभव घेतो पावसाळ्यात, तो अनुभव तुला आला पाहिजे. म्हणजे भविष्यात जेव्हा कोणताही कंत्राटदार असेल त्यांनी चांगलं काम करावं हा त्यामागचा उद्देश असल्याचं आमदार दिलीप लांडे म्हणतात आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्याला त्या ठिकाणी बसलेलं आहे. तसंही दिलीप लांडे हे जेव्हा मुंबईमध्ये खड्डे पडतात त्यावेळेस जे खड्डे बुजवण्यासाठी ठेकेदार असतात ते फक्त मलमपट्टी करतात, त्यांना सुद्धा असं धारेवर धरतात किंवा हे आपण गेल्या काही वर्षामध्ये सुद्धा बघितलेलं आहे. आणि तसंच त्यांनी हा घरचा आहेर शिवसेनेला सुद्धा आणि पालिकेला दिलेला आहे. जी मनोज, थोडंसं थांबवते. याच प्रकरणावरती शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांची आपल्याकडे प्रतिक्रिया आहे. काय म्हणाले त्यात ते ऐकूयात. सर्व शिवसेनेचे शाखा प्रमुख शिवसैनिकांना घेऊन या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेलं आहे आणि हे गटर साफ करायचं काम या ठिकाणी करत आहे. ते करत असताना या ठेकेदाराला गेले 2 तास झालं फोन करतोय, पण ठेकेदार या ठिकाणी आला नाही आहे. आत्ता त्याला घेऊन आलो आणि ज्याची जिम्मेदारी आहे, ज्याला ठेका दिलेला आहे, त्या ठेकेदाराने हे काम करणं गरजेचं होतं, ते केलं नाही आहे. म्हणून त्याला त्याची जिम्मेदारी या ठिकाणी दाखवलेली आहे. या ठिकाणी या विभागाचा आमदार म्हणून हे जिम्मेदारी माझी आहे. लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे, म्हणून या लोकांना होणारा त्रास हा कुठेतरी थांबला पाहिजे. म्हणून मी स्वतः या ठिकाणी शिवसैनिकांना घेऊन गटर साफ करण्याचं काम करत आहे. ज्याची जिम्मेदारी आहे, त्या गेले अनेक दिवस लोकांना या घाणीतून जावं लागत होतं, त्याचा काय त्रास होतो हे ठेकेदाराला दाखवून दिलेलं आहे.
तर शिवसेना आमदार दिलीप लांडेंचं म्हणणं आहे की नालेसफाईची जबाबदारी ही कंत्राटदाराची होती आणि त्याच्याकडून नालेसफाई झाली नाही आणि म्हणून त्याला अशी शिक्षा देण्यात आली। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सुद्धा आपल्या सोबत आहेत। मनोज, काय वाटतंय, ही नालेसफाईची जबाबदारी फक्त कंत्राटदाराची होती का? पालिका दरवर्षी या नालेसफाईवर करोडो रुपये खर्च करत असते, परंतु ही नालेसफाई करून घेणं हे पालिकेचंच काम असते। त्या ठिकाणी जेव्हा नालेसफाई सुरू असते त्यावेळेस त्यांचा अधिकारी किंवा सुपरवायझर त्या ठिकाणी असायला हवा, परंतु हे कुठेही दिसत नाही। नालेसफाई केल्याची कागदोपत्री ती दाखवून देतात आणि करोडो रुपयाचे बिलं काढले जातात। हे प्रकार गेल्या काही वर्षापासून सुरू आहे। विरोधक याच्यावर आरोपसुद्धा करतात, टीका करतात, त्याच्यावर चौकशी समितीसुद्धा नेमल्या जाते, परंतु पुढे काहीच होत नाही। आणि त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा आज काल शिवसेनेच्या आमदारांनी जे केलेलं आहे त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक असतील किंवा आमदार असतील, म्हणजे लोकप्रतिनिधी असतील, ते सुद्धा यावर रोष व्यक्त करतायत, परंतु वरिष्ठांच्या दबावाखाली ते समोर येऊ शकत नाही। परंतु जेव्हा लोकांना त्रास होतो तेव्हा आमदार दिलीप लांडेसारखी लोक जे आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ते समोर येतात आणि त्यावर लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात, असे या प्रकरणावरून दिसतंय। जी मनोज, थोडंसं थांबवते, मात्र भाजपचे नेते माधव भंडारी आपल्यासोबत जोडले गेलेत। भंडारीजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। आता मुंबईतलाच हा प्रकार आहे, नालेसफाई झाली नाही म्हणून कंत्राटदाराला शिक्षा दिली गेली आहे आणि आमदार दिलीप लांडेंचं म्हणणं आहे की ती जबाबदारी त्याची होती। काय आपली प्रतिक्रिया? एकतर असं आहे की या घटनेमुळे मुंबईतल्या नालेसफाईचं वास्तव काय आहे हे शिवसेना आमदारांनी जगाच्या समोर आणलेलं आहे आणि जे त्यांच्या भागात घडलंय ते अख्ख्या मुंबईत घडलंय ही वस्तुस्थिती आहे। कारण ज्या पद्धतीने आपण मुंबई बुडालेल्याचा अनुभव घेतो त्याच्यावरून दुसरं उत्तर काही त्यातलं येत नाही। परंतु यातला महत्वाचा भाग असा आहे की नालेसफाईची जबाबदारी ज्या मुंबई महापालिकेची आहे त्या महापालिकेचं काय, त्या कंत्राटदाराला जबाबदार धरताना त्या कंत्राटदाराला काम करायला लावणारा जो महापालिकेचा अधिकारी आहे, ज्याने त्या कामावर देखरेख करायची, ज्याने ते काम झालं की नाही बघायचंय, त्या अधिकाऱ्याचं काय? त्या अधिकाऱ्याच्या वरचे लोक जे आहेत, ती समिती आहे, तिचं काय? त्यामुळे आमदार साहेबांना मी एवढीच विनंती करीन की आपण हे पाऊल उचललं ते उत्तम केलं, पण आता एवढ्यावर थांबू नका। या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन अधिकारी आणि महापालिकेमधले नेते यांच्यामधला जो काही अडचणीचा मुद्दा आहे त्याला सुद्धा हात घाला। बरं, मात्र ज्यावेळी लक्षात आलं की नालेसफाई झालेली नाहीये पाणी तुंबल्यानंतर, मात्र तेव्हाच कंत्राटदाराला जबाबदार धरणं कितपत योग्य? लोकप्रतिनिधींची जबाबदारी नाही का की नालेसफाई होत असताना ती योग्य पद्धतीने होते की नाही याची पाहणी करणं? तोच माझा प्रश्न आहे आणि तोच मुद्दा मी उपस्थित केला की नालेसफाई किंवा कुठलंही काम हे फक्त कंत्राटदाराची जबाबदारी नाही। कायद्यानुसार त्या कंत्राटदारावरती देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांची एक साखळी असते आणि त्या अधिकाऱ्यांबरोबर काम करणाऱ्या महापालिकेच्या किंवा अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समित्या असतात, त्या समित्यांवरचे लोकनियुक्त प्रतिनिधी असतात। या दोघांचीही ती जबाबदारी आहे आणि या दोघांनीही ते काम केलेलं नाही आणि त्याच्या बदल्यात फक्त कंत्राटदाराला वेठीला धरणं आणि कंत्राटदारावरती कारवाई केल्याचं दाखवणं हा प्रकार म्हणजे लोकांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करण्याचा प्रकार आहे। नालेसफाईच्या कामातल्या या साखळीमध्ये कंत्राटदारापासून कुठपर्यंत तुम्ही कोणाकोणाला जबाबदार धराल? मग ही साखळी शेवटपर्यंत वरपर्यंत सर्वोच्च स्तरापर्यंत गेली, कारण त्याच्याशिवाय सगळ्यांना माहिती असल्याशिवाय, जसं आपण वाझेच्या प्रकरणात बघितलं की वाझेने सरळ सरळ सांगितलं मी जे काही केलं ते सगळ्यांना माहिती होतं। परमवीर सिंगने सांगितलं तेव्हाही सगळ्यांनी, परमवीर सिंगने सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांना, सर्व मंत्र्यांना, सगळ्यांना सांगितलं होतं। त्यामुळे ही साखळी कुठपर्यंत गेलीये हा प्रश्नच गैरलागू आहे। हे खालच्या स्तरावरचे अधिकारी काहीतरी करतात आणि वरच्यांना फसवतात असं जर कोणी म्हणत असेल तर हे लोकांना फसवण्याचा उद्योग आहे। बरं, आता नालेसफाई झाली नाही याला जबाबदार बरेच जण आहेत, मात्र शिक्षा फक्त या कंत्राटदारालाच दिली जाते, हे कितपत योग्य? कारण आता शिवसेनेचेच आमदार आहेत दिलीप लांडे आणि शिवसेनेच्या महानगरपालिकेकडूनच जर नालेसफाई झाली नाहीये तर हा घरचाच आहेर म्हणावा लागेल। म्हणूनच मी आमदार साहेबांचं एका बाजूला अभिनंदन केलं की त्यांनी या विषयाला वाचा फोडली आणि साऱ्या मुंबईतली परिस्थिती जगाच्या समोर आणली, आणि दुसऱ्या बाजूला मी आमदार साहेबांना असंही आवाहन करतोय की केवळ आता कंत्राटदारावरती हात चालवून थांबू नका,
तर ही सगळी साखळी जी आहे त्या साखळीमध्ये मुंबईकर भरडले जातात, मुंबईकर बुडतायत, मुंबईकर आजारी पडतायत, मुंबईकर रोगांना बळी पडतायत. ती सगळी साखळी मोडून काढण्यासाठी आमदार साहेबांनी प्रयत्न करावा. सगळी जनता त्यांना साथ देईल. जी माधव भंडारीजी, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात, आपलं मत मांडलत. याच संदर्भात आम्हाला खरं तर शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्याशी देखील संपर्क साधायचा होता आत्ता लाईव्ह, मात्र त्यांच्याशी काही संपर्क होऊ शकलेला नाहीये. त्यांची देखील भूमिका जाणून घ्यायची होती की बाबा फक्त कंत्राटदारालाच का शिक्षा, यामध्ये तर संपूर्ण साखळी आहे जसं माधव भंडारी म्हणाले. मात्र चूक फक्त कंत्राटदाराची असं म्हणता कामा नये, मात्र यामध्ये बरेच दोषी आहेत, त्यांच्यावरती देखील कारवाई होणं गरजेचं आहे असं भाजपचं म्हणणं आहे. मात्र सध्या आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सुद्धा आपल्यासोबत आहेत. मनोज, कंत्राटदाराला शिक्षा झाली ठीक आहे, मात्र शिक्षेस पात्र फक्त कंत्राटदारच नाही तर बरेच जण आहेत. अगदी बरोबर आहे. हे दरवर्षीचंच आहे. अशा प्रकारचे जेव्हा नालेसफाईच्या संदर्भात विरोधक टीका करतात त्यावेळेस कुठेतरी समिती असते, ती समिती म्हणा किंवा अधिकारी त्याची चौकशी करतात आणि कंत्राटदाराला जो आहे त्याला दंड करतात आणि काळ्या यादीत टाकतात. परंतु कालांतराने तोच कंत्राटदार पुन्हा दुसऱ्या वर्षी येतो आणि काम करताना पाहायला मिळतो. त्याच्यामुळे हा फक्त कागदी घोडे नाचवण्याचाच प्रकार समोर येत असल्याचं पाहायला मिळतं आहे. कारण यामध्ये जे विरोधक आरोप करतात ती टक्केवारीचं म्हणा किंवा जे अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी असतात त्यांच्यापर्यंत टक्केवारी जाते आणि त्यामुळेच या ठेकेदाराचं फावतं असे जे टीका केल्या जातात. त्यामुळे अशा या घटनातून हे समोरच येते की ज्या ठिकाणी अशा प्रकारचे नालेसफाई होत नाही त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणा किंवा अधिकारी म्हणा ज्यावेळेस नालेसफाई होते त्यावेळेस जाऊन बघत नाही आणि पाऊस पडल्यानंतर जेव्हा पूर्ण नाले तुडुंब भरून जातात किंवा ब्लॉक होतात त्यावेळेस मात्र त्या विभागामध्ये जाऊन पाहतात. परंतु त्यावेळेस मात्र लोक रोषसुद्धा व्यक्त करतात. तर त्यावेळेस हे लोकप्रतिनिधी सुद्धा त्याचं खापर कंत्राटदारावरच फोडताना पाहायला मिळतात. परंतु याची कुठेतरी चौकशी होऊन सर्वसामान्य मुंबईकरांना यापासून दिलासा मिळणं सुद्धा आवश्यक आहे. अगदी बरोबर मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर ज्या प्रकारे कंत्राटदाराला दोषी ठरवून त्याला शिक्षा दिली जाते, मात्र शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी हेही विसरून चालणार नाही की कंत्राटदाराप्रमाणेच काही अंशी ते देखील या प्रकारामध्ये दोषी आहेत. यानंतर आता पुढच्या बातमीकडे वळणार आहोत. ही बातमी आहे भविष्यामध्ये कर्जमाफीच्या आशेवरती राहू नका आणि शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या आशेवरती राहू नका असं वक्तव्य आहे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणेंचं. महात्मा फुले कर्जमाफी योजनेचे लाभार्थी आणि पात्र शेतकऱ्यांना एवढ्यात लाभ मिळणार नाही, कर्जमाफीचा इतक्यात लाभ मिळू शकत नाही, त्यामुळे कर्जमाफीच्या आशेवरती राहू नका असं थेट वक्तव्य मंत्री राजेंद्र शिंगणे यांचंच. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी नेमकं बघायचं कोणाकडे, एकीकडे सरकारकडून घोषणा केली जाते मात्र सरकारमधलेच मंत्री सांगतात दुसरीकडे की कर्जमाफीबाबत तुम्ही त्या भरोशावरती राहू नका. त्यामुळे शेतकरी या निमित्तानं संभ्रमात पडणार इतकं मात्र नक्की. महाविकास आघाडीच्या सरकारमधला एक मंत्री या नात्यानं मी आपल्याला भविष्यामध्ये सरकारचं जे कमिटमेंट आहे 2 लाखापर्यंत ते निश्चितपणे भविष्यामध्ये राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली झाल्यानंतर ते त्या ठिकाणी पूर्णपणे होईल ही खात्री मी तुम्हाला या ठिकाणी देतो. पण भविष्यामध्ये आता शेतकऱ्यांनी कर्जमाफी होईल आणि कर्जमाफी होईल म्हणून आपण बँकेचे पैसे भरायचेच नाही, थकीत राहायचं या मानसिकतेत कृपया कोणी त्या ठिकाणी राहू नये. सरकारच्या मंत्र्यांचं हे महत्त्वाचं वक्तव्य आपण ऐकलं. याच संदर्भात बोलूयात. शेतकरी नेते विजय जावंदी आपल्यासोबत आहेत. जावंदीजी, तुम्ही ऐकलं तर राजेंद्र शिंगणे काय म्हणाले, आता शेतकऱ्यांनी काय करावं? नाही, राजेंद्र शिंगणे जे म्हणतात आहे की भविष्यात शेतकऱ्यांनी सरकारच्या कर्जमाफीच्या आशेवर राहू नये. शेतकरी हा वारंवार कर्जमाफी मागतच नाहीये. शेतकरी तर असं म्हणतोय की आम्हाला कर्ज परत करण्याची ताकद द्या. मी त्याच्या पुढे जाऊन म्हणतो की मी तर मधुदंडवते अर्थमंत्री असताना शेतीवर इन्कम टॅक्स लावा अशी मागणी केलेली होती. आम्हाला सुद्धा सन्मानानं जगता आलं पाहिजे ना. पण त्याच्याकरता जे धोरणात्मक निर्णय घ्यायचे आहेत त्याच्याकरता राजेंद्र शिंगणेजी काय काम करणार आहेत? शेतीमालाला स्वामीनाथन आयोगाने म्हटल्याप्रमाणे C2वर 50% नफा देऊन भाव द्यायचा. तो देता जर येत नसेल तर तेवढं अनुदान द्यायचं, नाहीतर भावांतर योजनेमध्ये तो भाव फरक द्यायचा.
या सगळ्या गोष्टी करता राजेंद्र शिंगणेजी आणि महाराष्ट्र सरकार दिल्ली सरकारशी भांडणार आहे का? मी तर स्पष्टपणे म्हणतो की आम्हाला वारंवार कर्जमाफी नको आहे हो. आम्हाला कर्ज परत करण्याची ताकद हवी आहे. दुसरं, निसर्ग आमच्या हातात नाही आहे. निसर्ग जर कोपला आणि आमचं उभं पीक जर बर्बाद झालं तर मग त्याच्याकरता जो एक क्रॉप इन्शुरन्सचं प्रोटेक्शन पाहिजे ते चांगलं क्रॉप इन्शुरन्सचं प्रोटेक्शन देणार आहे का? आज बीड जिल्ह्याचं मॉडेल सांगितलं जातं, पण त्या बीड जिल्ह्याच्या मॉडेलमध्ये फक्त राज्याचा फायदा होणार आहे. कारण विमा कंपनीला झालेला फायदा काही प्रमाणात ते राज्याला परत करतील, पण शेतकऱ्यांना त्याचा काय फायदा होणार आहे? आणि म्हणून मी राजेंद्र शिंगणेंना तुमच्या माध्यमातून सांगतो की त्यांनी आपली पूर्ण ताकद, जे युनिट 100 गावांचं आहे ते लहानात लहान युनिट गाव किंवा ग्रामपंचायत करण्याचं करावं. उंबरठा उत्पन्न आता आधुनिक पद्धतीने शेती केल्यानंतर जे उंबरठा उत्पन्न वाढत आहे ते उंबरठा उत्पन्न धरण्याकरता सांगावं. आणि चांगली पीक विमा योजना ज्याच्यामध्ये नैसर्गिक संकटात शेतकऱ्याचं कुटुंब सुद्धा पोचता येईल असं कॉम्पेन्सेशन किंवा बाजारात भाव पडल्यानंतर ते भाव इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून मिळतील अशा जर व्यवस्था केल्यात तर आम्हाला वारंवार कर्जमाफीची गरज नाही आहे. आणि मी तर राजेंद्र शिंगणेंना आणखीन म्हणतो की मी तर या मताचा आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही जबाबदारी राज्य सरकारची नाही आहे, पण मोदीजींनी ती राज्यावर ढकलली आणि दुर्दैव आहे की एकही मुख्यमंत्री त्याच्या विरोधात बोलत नाहीये. ही सगळी जबाबदारी केंद्र सरकारची आहे जी मनमोहन सिंगांनी पाळली होती आणि तीच पद्धत केंद्र सरकारने स्वीकारली पाहिजे. जर पीएम किसान सन्मान निधीतनं 6,000 रुपये दिले जाऊ शकतात तर मग ते वाढवून जास्त का दिले जाऊ शकत नाही याचाही विचार राजेंद्र शिंगणेजींनी करावा. पण शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं वाऱ्यावर सोडण्याचं धोरण राज्य सरकारने घेऊ नये एवढीच मी विनंती करू शकतो. जी सर, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. हा तुमचा मोठेपणा आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही असं तुम्ही म्हणतायत. या संदर्भात आपण पाशा पटेल यांच्याशी देखील बोलूयात. जर सरकार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना आणतं आणि मग नंतर असं सांगितलं जातं की त्या भरोशावर राहू नका, मग काय उपयोग त्या योजनेचा? नाही, आता खरं तर शेतकऱ्यांना आता या सगळ्या मदतीची गरज पडणार आहे. का तर ग्लोबल वॉर्मिंगमुळे आता 100 दिवसाचा पाऊस 52 तासावर येऊन जाणार आहे. कुठलंही पीक पिकल ह्याची हमखास गॅरंटी राहणार नाही. 2030 नंतर 40% दूध आणि 40% भाताचं उत्पादन कमी होणार आहे. अशा अस्थिर परिस्थितीमध्ये सरकार जर शेतकऱ्याला मदत करणार नसेल तर सरकारची गरजच काय? मग सरकारचं कामच काय? सरकार म्हणजे ज्या वेळेस संकट येतं त्यावेळेस मदतीत जाऊ नये. तुम्ही अपेक्षा ठेवू नका म्हणताय. मग आता लोकही म्हणतात की मग पुढे निवडून यायची अपेक्षा ठेवू नका तुम्ही. त्याच्यामुळे आता खरी गरज आता शेतीमध्ये म्हणजे पीक विम्याची, कर्जमाफीची, या सगळ्या गोष्टीची गरज याच्या पुढे शेतकऱ्याला लागणार आहे. ते नैसर्गिक संकटामुळं. आणि मग नैसर्गिक संकट अशी जर येणार असतील एवढे भयानक आपण कल्पना करणार नाही एवढे भयानक संकट समोर शेतीच्या समोर येणार आहेत. क्रीडा नावाची भारत सरकारची एक संस्था आहे. 152 देशामध्ये त्याचं संशोधनाचं काम चालू आहे. ते संशोधनाचं काम जर आपण बघितलं तर शेती समोरचे संकट आपल्या समोर येणार आहेत. आणि हे सगळे संकटामध्ये शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार राहणं आणि पॉझिटिव्ह बोलणं, निगेटिव्ह बोलायचं नाही, पॉझिटिव्ह बोललं पाहिजे तर शेती करेल. आणि शेतकरी करणं गेला पेरा तर जग काखेल जातो अशा पद्धतीची म्हण आहे. त्याच्यामुळे सरकारमध्ये बसणाऱ्यांनी कृपा करून अशा पद्धतीचं हे करू नये, निगेटिव्ह बोलू नये अशी मी त्यांना विनंती करतो. आणि असं जर बोलणार असाल तर पुन्हा तुम्ही खुर्चीचं तोंड बघायचं सोडून द्या असं शेतकरी म्हणतील. बरं पाशाजी, आपण 2-3 दिवसापूर्वी पाहिलं की पीक कर्जाची रक्कम किंवा मर्यादा ही 3 लाखांपर्यंत वाढवली, पण आता शेतकऱ्यांना नव्या कर्जापेक्षा असलेला जे कर्जाचा बोजा आहे तो कसा संपेल आणि डोक्यावरून उतरेल यासाठीची खरी गरज आहे. नाही बरोबर आहे ना. एक मिनिट ऐका, हे 3 लाखाचं हे काही नवीन नाही हो. हे मागच्याच सरकारने केलेलं आहे, केंद्र सरकारने सांगितलेलं आहे. तुम्ही वेळेवर पीक कर्ज वेळेवर जर भरलं तर तुम्हाला व्याज लागणार नाही. आत्ताच्या सरकारची योजना नाही.
आताच्या सरकारने जर का समजा जर काही घोषणा करायची होती तर आताच्या सरकारने असं करावं की शेतीमध्ये लागणारं 3 लाखापर्यंत कुठलंही कर्ज असो ते आम्ही बिनव्याजी देऊ. मग आम्हाला पाईपलाईन करायची असेल, विहीर खंडायची असेल, थ्रेशर बसवायचं असेल, क्रेशर बसवायचं असेल, मला काही पण शेतीमध्ये करायचं असेल आणि मग मागच्या सरकारपेक्षा तुम्ही चांगले धोरणं स्वीकारले असं जर तुम्हाला दाखवायचं असेल तर फक्त पीक विमा सोडून बाकी कुठल्याही गोष्टीसाठी जर तुम्ही शेतीमध्ये कर्ज वापरलं तर त्या कर्जाला तुम्ही हे द्यायला पाहिजे होतं, म्हणजे बिनव्याजी द्यायला पाहिजे होतं. तर काहीतरी वैशिष्ट्य आहे. जुन्या घोषणेला नवीन रूप देण्याचं काय कारण आहे मला काही कळत नाही. त्याच्यामध्ये काय मिळालं, काय साध्य केलं सरकारने हे पण मला कळत नाही. बरं, मात्र महात्मा फुले कर्जमाफी योजनेचे जे लाभार्थी शेतकरी आहेत त्यांना असं सांगितलंय की आता तुम्ही थोडं थांबावं लागेल, म्हणजे आत्ताच तुम्हाला या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळू शकत नाहीये. म्हणजे यांनी सरळ सरळ जाहीर केलंय की राज्य सरकारचं दिवाळी निघालेलं आहे, आम्ही आता ते देऊ शकत नाही. आम्हाला सांगितलं म्हणजे यांच्याकडे पैसाच नाही. म्हणजे आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत थांबावं लागेल. हो ना, मग म्हणजे सरळ सरळ याचा अर्थ आहे की यांचं दिवाळी निघालेलं आहे, यांच्याकडे पैसे नाहीत आणि हे काय आता शेतकरी हे सत्तेत राहीपर्यंत याची शेतकऱ्याला काही देऊ शकत नाही असं म्हणावं लागेल का आम्ही, असं म्हणायची वेळ आलेली आहे. खरं तर या अशा कुठल्याही गोष्टी सगळे कामं बाजूला ठेवायचे, पण पहिलं शेतकऱ्याला वाचवायचं. कारण कोविडमध्ये एकच व्यवसाय चालू होता, टिकला, ज्याच्यामुळं आपलं थोडं तरी टर्नओव्हर चालू राहिलं, ते म्हणजे शेती. तर शेती बघण्याचा दृष्टिकोन आता तरी या लोकांनी बदलला पाहिजे. पहिलं घास हा शेतकऱ्याला दिला पाहिजे, पहिलं शेतीला दिलं पाहिजे, तरच तुम्हाला 2 घास खायला मिळतील. का तर खायला जर नाही मिळालं तर कोणी जगणार नाही. आणि म्हणून कृपा करून शेतीबद्दल असे कुठलेही स्टेटमेंट या मंडळीने करू नये अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. बरं, मग आता बिचारा शेतकऱ्यांनी काय करावं या परिस्थितीत? शेतकऱ्याने सरकार बदलावं. काय करावं आता शेतकऱ्यांनुसार काय करू शकते शेतकरी? त्यांच्या हातात एकच आहे की त्यांच्या विरोधात ज्यानं बोललं त्याला खुर्चीवरून हाकलायचं आणि जे त्यांच्याबद्दल चांगलं बोलते त्याला खुर्चीवरून बसवायचं. हे शेतकऱ्यांनी करायचं असते. 5 वर्षातून एकदा अधिकार दिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की माझ्या फायद्याची ज्यानं भाषा बोलल त्याला खुर्चीवर बसवायचं आणि माझ्या फायद्याची जो बोलत नाही त्याला हाकलून द्यायचं. एवढं काम शेतकऱ्यांनी करायला लागलं. दुसरं काय करू शकतो शेतकरी आता? जी, पाशा पटेलजी खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. एकंदरीत सरकारची आर्थिक स्थिती ही डबघाईला आली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ हे सरकार सत्तेमध्ये असेपर्यंत तरी मिळू शकणार नाही असं पाशा पटेल यांचं म्हणणं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीच विचार करावा, हे सरकार टिकवायचं की परतवून लावायचं ते. इतरही अनेक महत्त्वाच्या बातम्या पाहायच्या आहेत या बुलेटिनमध्ये, मात्र तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत आणि आता बातमी आहे अहमदनगरमधून. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेते राम शिंदे यांची शनिवारी कर्जत तालुक्यातल्या अंबालिका साखर कारखान्यात गुप्त बैठक झाल्याची चर्चा आहे. इतकंच नव्हे तर ही बैठक तब्बल अर्धा तास सुरू होती अशी देखील माहिती समोर आली आहे. मात्र राम शिंदे यांनी ही फक्त अफवा असल्याचं सांगत चर्चांना पूर्णविराम दिलाय. शनिवारी अजित पवार अंबालिका साखर कारखान्यावर आले होते आणि यावेळी राम शिंदे हे देखील आपल्या मतदारसंघात होते, त्यामुळे या चर्चांनी आणखीनच जोर धरलाय. अहमदनगरच्या कर्जत तालुक्यामध्ये अंबालिका साखर कारखान्यामध्ये अजित पवार आणि भाजपचे नेते राम शिंदे यांची गुप्त बैठक झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मात्र राम शिंदे यांनी कोणतीही गुप्त भेट झाली नाही असं सांगितलंय. आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्या सोबत आहेत. साहेबराव, काय नेमकं तथ्य आहे यात? याच्यामुळे तथ्य थोडंसं असं आहे की ह्या सगळ्या प्रकरणावरती राम शिंदे आणि मुख्यमंत्री अजित पवार यांची टीका बैठ झाली. कारण काल 12 नंतर अजित पवार हे अंबालिका साखर कारखान्यावरती होते आणि राम शिंदे हे आपल्याच मतदारसंघात होते. 3:30च्या दरम्यान 3:30-4 वाजताच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू झाली की बाबा राम शिंदे आणि अजित पवार यांची भेट झालेली अंबालिकावरती. याची चर्चा रोज पूर्ण मतदारसंघामध्ये होते. कारण राम शिंदे यांनी अजित पवार यांचे पुतणे जे आहे रोहित पवार हे यांना राम शिंदेला हरवलेलं आहे. त्यामुळे या चर्चेला अधिकच उधाण आलं होतं. चर्चा पूर्ण मतदारसंघामध्ये होते.
त्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा बीजेपीच्या काळामध्ये ते जलसंधारणाची कामं आली त्याची चौकशी आता सध्या सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. याची पार्श्वभूमी थोडीशी तिला आहे. त्यामुळं कुठल्या मुद्द्यांवरती चर्चा आली हे चर्चेतलं ते बैठकीतले मुद्दे जे आहेत ते अजून बाहेर आलेले नाही. परंतु मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होती की या दोघांची बंद खोलीमध्ये चर्चा झाली. जवळपास अर्धा तास हे दोघं त्या ठिकाणी होते. त्यांची चर्चा काय झाली हे माहीत नाही. परंतु या सगळ्या प्रकरणावरती पवार आणि शिंदे यांच्या भेटीनंतर, कारण राम शिंदे जे आहेत ते आजही माजी मंत्री जे आहेत फडणवीस मुख्यमंत्री यांच्या जवळचे मानले जातात, निकटवर्ती मानले जातात. त्यामुळे ह्या भूमिकेकडे, यांच्या चर्चेकडे, यांच्या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागल्यानंतर काय चर्चा झाली. काय या सगळ्या प्रकरणावरती राम शिंदेंना काल फोन केला होता, आजही केला. ते म्हणताय की अशी कुठल्या प्रकारची आमची भेट झालेली नाही, उगाच तुम्ही कुठल्या यांना उपयोग करू नका. परंतु दोघंही मतदारसंघ असल्यामुळे ह्या चर्चेला थोडासा उदाहरण मिळतं. आणि एका कार्यकर्ता जो आहे राष्ट्रवादीचा त्याला फोन केला असता तो असं बोलतो किंवा यांची भेट झालेली आहे परंतु 5 मिनिटं भेटली, सदिच्छा भेट होती. याला कुठेतरी दुजोरा मिळतोय. परंतु कन्फर्म दोघंही या सगळ्या प्रकरणावरती बैठक झाली नसल्याचं सांगताय. बरं, मात्र साहेबराव काय चर्चा आहेत सध्या, कारण या दोघांची जर भेट झाली असेल तर मग ती नेमकी कशासाठी? याला 2-3 कांगोरे आहेत. ती जर भेट झाली असेल तर याच्यामध्ये राम शिंदे सध्या धनगर समाजाचं नेतृत्व करताय. दुसरा मुद्दा, या मतदारसंघामध्ये पुढल्या निवडणुका झाल्यात याच्यामध्ये काय होईल याची चर्चा असेल. आणि महाराष्ट्रामध्ये बीजेपीच्या काळामध्ये जलसंधारणाची शिवार योजना जी आहे त्या योजनेचं चौकशी सध्या सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे हे 2-3 मुद्दे आहेत की याच्यावरती त्यांच्याशी चर्चा होऊ शकते. कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे दोन्ही चर्चे जे आहेत ते चर्चेला जातात आहे. कारण पवार आणि शिंदे यांची भेट प्रामुख्याने चर्चेत जाते. कारण रोहित पवार हे तिथे निवडून आले आणि ते आमदार आहेत. त्यामुळं त्यांना हरून आलेल्या आमदारांना अजित पवार का भेटले, यांची काय चर्चा आली हे गुलदस्त्यामध्ये जरी असलं तरी हे 4 मुद्दे जे आहेत त्या प्रामुख्याने या चर्चेमध्ये त्यांची भेट होऊ शकते हे नाकारता येत नाही. बिलकुल साहेबराव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे जरी राम शिंदेंनी हे फेटाळून लावलेलं असलं भेटीचं वृत्त, तरी सुद्धा भेट झाली आहे इतकी मात्र मोठी चर्चा सध्या अहमदनगरमध्ये. यानंतरची बातमी आहे मुंबईमधून. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी पोलिसांची रस्त्यावर हुज्जत घातल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नव्हे तर कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसाला भाई जगताप यांनी धक्का सुद्धा दिला. मुंबईत काँग्रेसचं आंदोलन सुरू होतं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला. यानंतर भाई जगताप चांगलेच संतापले आणि यावेळी ही घटना घडली. भाई जगताप यांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांसोबत भाई जगतापांकडून गैरवर्तन झाल्याचा आणि हा व्हिडिओ संपूर्णपणे दिसतोय. काँग्रेसचं मुंबईमध्ये हे आंदोलन सुरू होतं आणि त्यावेळी भाई जगताप संतापलेले दिसत आहेत. क्या कर रहा है ये अगर बोलते हैं अभी बंद करो शाम तक चालू रखो चलो सरकार या संदर्भात आणखी माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत. अजित, काय एवढं झालं होतं की भाई जगताप इतके आक्रमक झाले होते? ही कालची दृश्य आहेत. काल साधारणपणे दुपारच्या दरम्यान काँग्रेसचं एक आंदोलन होतं गोरेगाव इथं. तिथे भाजपचे आमदार तथा मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष आहेत भाई जगताप हे गेले होते. सुरुवातीला आंदोलन पोलिसांनी करू दिलं, पण सध्या जमाबंदीचा काळ आहे. अशा परिस्थितीमध्ये जास्त वेळ 4 पेक्षा जास्त लोकांनी एकत्रित येणं हे सध्या नियमामध्ये बसत नाही. त्यामुळे पोलिसांनी आंदोलन उरकण्यासाठी एक वरिष्ठ अधिकारी जो आहे तो पुढे आला आणि त्याच वेळी आपण जर व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पाहिलं तर भाई जगताप जे आहेत त्या अधिकाऱ्याला स्पष्टपणे म्हणतात की जर आत्ता बंद करा तुम्ही सांगताय तरी आंदोलन संध्याकाळपर्यंत सुरूच राहील. एवढंच नाही तर ज्यावेळी तो अधिकारी आणि भाई जगताप यांच्यामध्ये हुज्जत झाली त्यावेळी ते भाई जगताप जे आहेत त्या अधिकाऱ्यांच्या अंगावर देखील जाताना दिसत आहेत.
पण नंतर असं म्हणणं आहे की ते अंगावर गेले नाही तर ते थोडं त्याच्याशी बोलायला पुढे गेले होते, असं काही ठिकाणी स्पष्टीकरण दिलं गेलेलं आहे. पण ज्यावेळी एक हवालदार पुढे त्यांच्याशी बोलायला येतो त्यावेळी भाई जगताप यांनी त्याला ढकललेलं आहे, हे स्पष्टपणे दृश्यामध्ये दिसतंय. तर दुसरीकडे ज्यावेळी भाई जगताप यांनी त्या हवालदाराला ढकललं त्यावेळी काँग्रेस कार्यकर्ते सगळे जे आहे ते पोलिसांवरती धावून आले. हे पाहून स्वतः भाई जगताप यांनाच ते सगळा जो भाग आहे जी घटना घडली ती त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी स्वतःहूनच मग जे कार्यकर्ते होते त्यांना मागे ढकलायला सुरुवात केली आणि स्वतः भाई जगताप यांनी तिथलं वातावरण जे आहे ते निवळलेलं आहे. पण कुठेतरी भाई जगतापसारखा शांत स्वभावाचा व्यक्ती जो कुठेही कधी वादात फसलेला नाहीये किंवा कधी कोणावरती असा विशेष करून भांडणं करताना किंवा कुठे असं आढळलेलं नाहीयेत, अशा शांत स्वभावाची व्यक्ती जी आहे ती नेमकं एकाएकी वर्दीतल्या व्यक्तीवरती हात कसा उचलते, त्याला ढकलते कसा, हा एक प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. काँग्रेसच्या गोट्यात देखील अशीच चर्चा आहे की भाई जगतापसारखा शांत स्वभावाचा व्यक्ती जो आहे त्याने हे असं कृत्य का केलं. शेवटी वर्दीतला व्यक्ती हा कुठल्याही पक्षाचा नसतो, हा कुठल्याही सत्तेचा नसतो, तो वर्दीतला व्यक्ती असतो. तो त्याच्यावरती मुंबईची जबाबदारी, कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते. मग अशा वर्दीतल्या पोलिसावरती हात उचलणे हे कितपत योग्य आहे असा प्रश्न देखील आता विचारला जातोय. भाई जगताप या गोष्टीचं स्पष्टीकरण देतीलच नक्की, पण जर भाई जगतापसारख्या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने केलं तर नेमकं बाकी इतर जे राजकीय व्यक्ती आहेत जे वारंवार आंदोलन करतात आणि कोणालाही काही बोलतात ते कसं वागतील जर या सगळ्या गोष्टीवरती काही कारवाई झाली नाही किंवा भाई जगताप यांनी स्पष्टीकरण दिलं नाही तर. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर पोलिसांनी या ठिकाणी जे आंदोलन आहे ते लवकर उरकावं असं सांगितलं आणि त्यानंतर हा सगळा वाद झालेला आहे. पण पोलिसांनी त्यांचं कर्तव्य करू नये का, पोलिसांनी त्यांचं कर्तव्य केलं तर ते चुकीचं आहे का, आणि अशा पद्धतीने देखील एक प्रश्न सांगितला जातो की आता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे आणि काँग्रेस सत्तेमध्ये आहे आणि याच कारणामुळे अशा पद्धतीचं वर्तन जे आहे ते काँग्रेसच्या किंवा महाविकास आघाडीतील अनेक जे नेते आहेत किंवा कार्यकर्ते त्यांच्याकडून केलं जात आहे, असा आरोप जो आहे तो विरोधकांकडून आता करण्यात येतोय. म्हणजे कुठेतरी भाई जगताप यांनी ज्या वर्दीतल्या व्यक्तीला ढकललेलं आहे हे कुठेतरी निंदनीय आहे. हे आता राजकीय वर्तुळात देखील चर्चा सुरू झालेली आहे आणि नेमकं आता पाहावं लागेल. आणखीन एक म्हणजे की विशेष करून हे सगळं आंदोलन जेव्हा सुरू होतं या आंदोलनात एकाही व्यक्तीने मास्क घातलं नव्हतं, भाई जगताप यांनी देखील मास्क घातलं नव्हतं. त्यामुळे नेमकं मग नेत्यांनी जर अशा पद्धतीने वागलं तर जनतेमध्ये काय संदेश जाईल हा देखील एक या सगळ्या आंदोलनावरून आणि या व्हिडिओवरून प्रश्न उपस्थित होतो. बिलकुल अजित, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. मुंबईतल्या गोरेगावमध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू होतं, मात्र त्यावेळी आंदोलनाला परवानगी नाही सध्या. मात्र त्यावेळी जे पोलीस तिथे हस्तक्षेप करण्यासाठी आले होते त्यावेळी भाई जगताप यांनी त्यांच्यावरती हात उगारला, धक्काबुक्की केली आणि ही दृश्य समोर आलेली आहेत. एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतरही इतरही बातम्या पाहणार आहोत सविस्तरपणे. ब्रेक नंतर पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत. आता बातमी आहे आषाढी वारी संदर्भातली. परंपरेनुसार आषाढी वारी ही पायीच निघावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. याच संदर्भात आज सकाळी 11 वाजता महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. आळंदी देवस्थानचे विश्वस्त आणि पालखी सोहळा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान आजच्या बैठकीमध्ये पायी वारी नेण्यासंदर्भात निर्णय झाला तर सरकारची मोठी अडचण होणार असल्यानं या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. वारी संदर्भातली महत्त्वाची बातमी ती म्हणजे सरकारचा निर्णय जो काही जाहीर करण्यात आला त्यानंतर एक महत्त्वाची बैठक आज सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान पायी वारीची मागणी जोर धरू लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. शनिवारी ते बारामतीत माध्यमांशी बोलत होते. पाहूयात अजित पवार काल काय म्हणाले. राज्य सरकारने सगळी चर्चा करून स्वतः विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग घेऊन तो निर्णय नाईलाजास्तव घेतला. आम्हाला पण त्याच्यात फार काही समाधान नाही मिळालेलं, कारण ही वर्षानुवर्षाची चाललेली परंपरा आहे. ही परंपरा टिकलीच पाहिजे. परंतु ज्यावेळेस आपण एखादी परंपरा टिकवण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेस सध्या राज्यामध्ये असणारं करोनाचं सावट ह्याचाही विचार करावा लागतो. इतर नागरिकांचा पण त्यांचा करोनाचा बद्दल कुठला त्रास त्यांना होता कामा नये ही पण खबरदारी त्या ठिकाणी घ्यावी लागते. आणि म्हणून सगळे पोलीसचे वरिष्ठ अधिकारी म्हणजे लोहिया आणि विभागीय आयुक्त, सगळे कलेक्टर संबंधित असं सगळे SP, सगळे CP असे त्या भागात जिथनं पालखी जाते तिथं त्यांनी सगळ्यांशी चर्चा केलेली आहे. आणि मागच्यापेक्षा
दुप्पट लोकांना जाण्याच्या बद्दलची परवानगी दिलेली आहे. या संदर्भात आणखी बोलूयात. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेत. गोविंद, सरकारनं आपला निर्णय सांगितलेला आहे, तरी सुद्धा आज सकाळी 11 वाजता बैठक होतीये. कोण कोण असणार आहे, कुठे बैठक? ही बैठक आळंदीमध्ये आहे, ऑनलाईन आयोजित करण्यात आलेली आहे आणि पालखी सोहळ्याचे जे प्रमुख घटक आहेत म्हणजे चित्र सरकार असतील आणि इतर जे मानकरी आहेत ते या बैठकीत उपस्थित आहेत. त्याचबरोबर शासनाचा एकही प्रतिनिधी आमंत्रित केला गेलेला नाही, त्यामुळे जी मनीषा आहे, सगळ्या वारकऱ्यांची इच्छा आहे त्यानुसार ही जी वारी आहे ती परंपरेनुसार गोविंद, नीट आवाज पोहोचत नाहीये तुमचा आमच्यापर्यंत, कारण आज सकाळी 11 वाजता जी बैठक आहे अर्थात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, तमाम वारकऱ्यांचं. कारण सरकारनं जरी आपला निर्णय सांगितलेला असला तरी यावरती पुन्हा एकदा बैठक घेतली जाते, कारण वारीला पायी परवानगी मिळावी यासाठी एक बैठक होती आज सकाळी 11 वाजता आळंदीमध्ये. पालखी सोहळ्याचे प्रमुख आणि शितोळे सरकार किंवा मग इतर जे कोणी या वारी संदर्भातले वारीशी संलग्न प्रमुख आहेत त्यांची आज सकाळी 11 वाजता बैठक होतीये. पायी वारी न्यायची परवानगी मिळावी यासाठीची ही बैठक. या सगळ्या सविस्तर बातम्यांसोबत वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र या संपूर्ण बुलेटिनमधला एखादी बातमी किंवा व्हिडिओ जर तुम्हाला संपूर्णपणे बघायचा असेल पुन्हा एकदा, तर आमच्या न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती सविस्तर बातमी पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता. फेसबुक आणि ट्विटरवर देखील आम्हाला फॉलो करायला विसरू नका. बातम्यांच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.